हे वर्ष का नाही आर्सेनलचं आहे. दोन्ही कोच लुईस एन्रिके आणि मिकेल आर्टेटा हे दोघही एका विचाराचे, एका संस्काराचे आहेत. दोघही बार्सेलोना कडून ह्याच्या आधी खेळलेले आहेत. एकमेकाचा दोघही आदर करतात. ही मॅच अतिशय रिस्पेक्टफुल आणि चांगली होणार ह्याची मात्र गॅरंटी तुम्हाला सगळ्यात आधी देतो. दोघांपैकी कोणीही जिंकलं तरी मला आनंदच आहे. पण दैनिक फुटबॉल चालू केल्यापासून काही आर्सेनल फॅन्स असे मला भेटलेत ज्याने एकतर माझ्यावर जीव लावलाय, माझ्यावर प्रचंड प्रेम केलंय. पीएसजी फॅन्स सुद्धा भेटलेत, पण आर्सेनलचे फॅन्स जास्त आहेत आणि त्यांनी आजपर्यंत खूप सहन केलंय. जसे की माझे कोल्हापूरचे आर्सेनलचे फॅन्स, जो मी परवा व्हिडिओ टाकला होता, त्यांनी आजपर्यंत खूप सहन केलेला आहे. जो फुटबॉल जाणतो तो कधी कोणाचा तिरस्कार करत नाही, कोणाला हेट करत नाही. पण आर्सेनलला का कोणास ठाऊक मी दरवर्षी फार हेट केलेलं बघितलेलं आहे. म्हणून त्यांनी असं मला सांगितलंय की दादा, तुम्ही जे प्रेडिक्शन देताय का नाही ते 99% परफेक्ट तेच असतंय, मग ते कुठल्याही बाबतीत असू दे. त्यामुळे तुम्ही यावेळी प्रेडिक्शन आमच्या बाजूने द्यायला लागतंय. आणि पीएसजीनं ती ग्लोरी ती माझ्या मागच्या वर्षी बघितली की हो, या वर्षी आमच्या छोट्या अमेयला पण ती ग्लोरी लहानपणीच बघू दे की चॅम्पियन्स लीगचे काय असते. माझं प्रेडिक्शन देतोय आर्सेनल 2-0 पीएसजी किंवा 2-1 पीएसजी. पीएसजीचे महत्वाचे प्लेअर पण अवेलेबल नाही आहेत. बघा कसे सगळे स्टार जुळून आलेत. म्हणजे बघा, रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं IPL जिंकली, हॅरी केननं ट्रॉफी जिंकली, टॉटनहॅम हॉटस्परनं युरोपा लीग जिंकली रे. या वर्षी हे सगळे स्टार्स जुळून आलेत. त्यामुळे या वर्षी आर्सेनल चॅम्पियन्स लीग फायनल जिंकणार, इतिहासातली पहिली चॅम्पियन्स लीग घेणार. कारण